जर तुम्हाला IIT मध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला जेई ऍडव्हान्स नावाची एक्झाम क्रॅक करावी लागते. जेई ऍडव्हान्स नावाची एक्झाम द्यायची असेल तर तुम्हाला सर्वप्रथम जेई मेन्स नावाची एक्झाम क्रॅक करावी लागते. आणि जेई मेन्स नावाची एक्झाम द्यायची असेल तर तुम्हाला 11वी-12वी मध्ये PCM ग्रुप ठेवावा लागतो. दरवर्षी आपल्या भारतामध्ये एक सर्वसाधारण 12 ते 13 लाख मुलं जेई मेन्स नावाची एक्झाम देतात. या एक्झाम मधून जी टॉपची 2.5 लाख मुलं असतात ती 2.5 लाख मुलंच जेई ऍडव्हान्स साठी क्वालिफाय होतात. त्या 2.5 लाखांमधून जी टॉपची 18,000 मुलं असतात त्या 18,000 मुलांनाच IIT मध्ये ऍडमिशन मिळण्याचे चान्सेस असतात. आता त्यामध्येही जर तुम्हाला टॉपची IIT हवी असेल तर तुम्हाला त्या 18,000 मध्ये सुद्धा टॉपच्या 5,000 मध्ये म्हणजे 5,000 मध्ये यावं. यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की IIT पर्यंत पोहोचणं एवढं सोपं नाहीये. याच्यामध्ये प्रचंड कॉम्पिटिशन आहे. जर तुम्हाला IIT पर्यंत पोहोचायचं असेल तर तुम्ही सगळ्यात अगोदर हार्डवर्कर असणं गरजेचं आहे. तुमच्या अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी असणं गरजेचं आहे. तुमच्यामध्ये पेशन्स असणं गरजेचं आहे. तुम्हाला काही गोष्टींसाठी सॅक्रिफाईस करावं लागेल. तुम्ही वेल डिसिप्लिन्ड असणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्यामध्ये एक सेल्फ कॉन्फिडन्स असणं गरजेचं आहे की मी IITचं प्रिपरेशन करतोय, माझं IIT मध्ये सिलेक्शन होणारच.